तर फायनली आम्ही रतनगड वरती पोहोचतो. आमचे 2-4 मित्र तर मागत होते, त्यांना 2-4 फोन लावले पण त्यांनी काय फोन नाही उचलले. रात्री खूप जागल्यामुळे आता झोप लागली होती, त्यामुळे महाराज आणि चिंदे गाढ झोपले होते. असलं पाणी बघितलं ना मला तर डायरेक्ट उडी मारू वाटते त्या पाण्यात. मला वाटलं गडावर गर्दी नसेल पण भरपूर गर्दी होती. बरं ते गर्दीचं जाऊन दे, आपले महाराज काय बोंबले ते ऐका एक मिनिट. आयुष्यात खूप काही मजा केलं, खूप काही अनुभव अनुभवले, पण पर्वत ट्रेक करण्याची मजा वेगळीच आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. भावांनो, अशा ठिकाणी आलं ना आपले सगळे दुःख नाहीशी होत असतात. त्यामुळे येत जा कधीतरी फिरायला, कारण एन्जॉय करायचे हेच दिवस असतात. वरती जाऊन दे, आता आम्ही डायरेक्ट टॉपला आलो होतो. आता सगळं बघून झालं होतं, त्यामुळे आम्ही चाललो होतो मागे. आम्हाला हे ढग आहे ना इतके आवडत होते ना, विषयच नाही. डायरेक्ट डोंगराला धडकत होते ना. सगळ्यांनाच भरपूर प्रमाणात भूक लागली होती, म्हणून आम्ही एक नियोजन केलं होतं. येतानाच आम्ही लाया, फरसाण, बिस्किट पुढे घेऊन आलो होतो आणि तोंडी लावायसाठी कांदा पण घेऊन आलो. आणि मग एका दणक्यात कांदा फोडला आणि सुरू केलं मग जेवायला मस्त पैकी. आमचे सर्वच मित्र भेळ खाण्यासाठी तुटून पडले होते. सर्वांनीच मग भेळेचा आनंद घेतला. इथे जेवणाची मजा येते ना ती कुठेच येत नाही. गेलं तरी आमची येडेचाळे कधीच खतम नाही होणार. आम्ही दुनियापेक्षा काहीतरी वेगळंच करीत असतो. काय पण म्हणा, पण हे लईच भारी दिसत होतं रे. फायनली आमची रतनगडची ट्रेक सक्सेसफुल होती आणि मग निघतो आम्ही आमच्या वाटेत. इथून जर पाय घसरला ना डायरेक्ट वर जातो माणूस, तुम्हाला तर माहितीच असेल. त्यातून इथे गर्दी पण भरपूर प्रमाणात झाली होती. पाणी तर सगळं संपलं होतं, त्यामुळे जिथं पाणी दिसत ना तिथं पाणी प्यावं लागत होतं. पाणी पण खूपच थंड आणि गोड लागत होतं. अकोल्यामधलं अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही भंडारदरामध्ये पोहण्यासाठी येतो. माकडासारखं मोकार उड्या मारून आम्ही फुल्ली एन्जॉय करतो. नंतर नेकलेस फॉल आणि नाणी फॉल बघून आता आम्ही रंधा फॉल बघण्यासाठी येतो. गाण्याच्या तालात गाडी चालवणारे आमचे टेलर मामा आता महाराजा हॉटेलवरती गाडी थांबवतात जेवणासाठी. बिलचं जाऊन दे, पण जेवण एकदम ओके मध्ये होतं भाऊ. जेवण लईच भारी होतं, त्यामुळे सगळे पोट भरून जेवतात. भाऊंना आपला व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ना. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.